तेच होता संतोष. थँक्यू. लगेच आपण मॅच कडे वळूया. थँक्यू. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे रोशन येतील. चला मॅचची सुरुवात होते. या 14व्या पर्वाचा विजेता कोण कोण जाणार सेमीफायनल. पहिली सेमीफायनल आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. RM रेनबो आणि त्यांच्या विरोधात आदित्य सत्यविनायक कामोठे. एका बाजूला स्थानिक संघ आकाश गुरव बल्ली. पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, मिसफिल्ड झालाय. पंच निर्णय कळवायचे. मागील पर्वाचे मात्र विजेते जाणून घेऊया. अगदी आपण जर पाहिलं तर 2011 पासून असल्फा पॅकर, तर नंतर 2012 मध्ये सुद्धा, 2012 मध्ये असल्फा पॅकर, 2013 मध्ये RM रेनबोने मात्र बाजी मारली होती. या स्पर्धेच्या अंतिम विजेतेपदाचा मान पटकावला होता. त्यानंतर ओंकार मलाड, पुन्हा असल्फा पॅकर, जॉर्ज 11 जो नुकताच या स्पर्धेतून बाहेर गेलाय. अष्टविनायक दादरने काय सेलिब्रेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं पद्मनाभ प्रभू यांचं. दरम्यान गोलंदाजीसाठी मंदार. यावेळेला डाऊन दी ग्राउंड, कडक शॉट राजनच्या बॅट मधून, खणखणीत चौकार. दोन 2011 असल्फा पॅकर, 2012 असल्फा पॅकर, 2013 RM रेनबो, 2014 ओमकार मलाड, 2015 असल्फा पॅकर. पुन्हा एकदा मात्र आपण जर पाहिलं तर 2016 असल्फा पॅकर, पुन्हा एकदा 2019 रॉयल, त्यानंतर 2020 असल्फा पॅकर, 2021-22 रॉयल आणि 2023 आदित्य सत्यविनायक कामोठे. त्यांची मॅच मात्र सुरू आहे आणि त्यांच्या विरोधात मात्र स्थानिक संघ RM रेनबो. आणखीन एक बॉल, वाह जबरदस्त फटका. राजन आज मात्र फुल फॉर्म मध्ये, बॅक टू बॅक दुसरा चौकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आतापर्यंत आकाश गुरवची बॅट तळपत होती, परंतु आता मात्र राजनची बॅट बोलू लागलेली आहे. इथे जे काही करायचंय बॅटने करायचंय. 2024चा या 14व्या पर्वाचा विजेता कोण, मोठा प्रश्न आहे. अजून थोडा वेळ वाट पाहावी लागेल. हा सामना जो जिंकणार तो थेट मेगा फायनल गाठणार. कोणासाठी मात्र मेगा फायनलचे दरवाजे खुले होणार. ही फायनल बिफोर फायनल आहे असंच म्हणावं लागेल. एका बाजूला RM रेनबो जो एका पर्वाचा विजेता आहे आणि गतवर्षीचा विजेता, त्यांच्या विरोधात मात्र आदित्य सत्यविनायक कामोठे. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच आहे. बॅक टू बॅक दोन चौकार राजनच्या बॅट मधून. मंदार तयार. नेक्स्ट बॉल, चौथा चेंडू. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर जातोय. दबाव निर्माण केलाय, प्रेशर बनवलंय, गोलंदाजावरती दडपण आणलंय मागील दोन चौकाराने. बॅटर राजन ऑन स्ट्राइक, सोबत मात्र आकाश गुरव बल्ली. स्पर्धेचा अंतिम दिवस, पहिली सेमीफायनल. पुन्हा वाईट बॉल. लगातारचे दोन चौकार, त्यानंतर लगातारचे दोन अतिरिक्त रन. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतेय. 11 धावा. फक्त 3 चेंडू पूर्ण झालेत या षटकातले. चांगली सुरुवात राजनच्या माध्यमातून. थोडासा कानमंत्र दिला जातोय तिकडे मात्र गोलंदाज मंदारला. आणखीन एक चांगला फटका, परंतु यावेळेला पुन्हा मिसफिल्ड. आणखीन एक चौकार राजनच्या बॅट मधून. खराब फिल्डिंग पाहायला मिळते.
फटका चांगला होता, बॉल अडवण्याची संधी होती, परंतु तिकडे मात्र मिसफिल्ड पाहायला मिळालं आणि बॉल मात्र गेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, धावसंख्या मात्र 15. अवघ्या 4 चेंडूंमध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक. सुरुवातीपासूनच आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय राजन सारख्या फलंदाजाकडून. 3 चौकार आतापर्यंत आलेत. सहा षटकांचा हा पहिला सेमीफायनलचा सामना आपण बघतोय. पुन्हा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स मिळतील. आदित्य सत्यविनायक कामोठे संघ चांगली सुरुवात करताना. जरा ते प्रेक्षक आणि खेळाडू जे बसले थोडंसं मागे सरकून बसा आपण सगळ्यांनी. डगआउटच्या पुढे जे प्रेक्षक आणि खेळाडू आहेत आपल्याला सगळ्यांना विनंती आहे थोडं मागे सरकून बसायचं आपण. आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे जर आपण रेलिंग्सवरचे हात काढा. सगळ्यांनी आपले रेलिंग्सवरचं वजन कमी करा, हात काढून उभं राहायचंय. 16 धावा. मंदार 5वा बॉल घेऊन स्ट्राईकवर राजन. यावेळेला हवेत फटका केलाय, नो मॅन्स लँड मध्ये पडून फिल्डरच्या हातात जातोय. थ्रो चांगला आहे. थोडक्यात या ठिकाणी मात्र बचावली आहेत. एकेरी धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 17. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. धावसंख्या 17 जाऊन पोहोचलेली आहे. आकाश गुरव बल्ली येतोय स्ट्राईकवर शेवटच्या बॉलसाठी. राईट आर्म राऊंड, लास्ट टू गो. यॉर्कर वेळेला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल अडवला जातोय. डॉट बॉलने होते पहिल्या षटकाची समाप्ती आणि एक षटका खेरीज बिनगडी बाद. 17 धावा. आदित्य सत्यविनायक कामोठे विरोधात मात्र RM रेनबो. पहिली सेमीफायनल आपण बघतोय वाय चषक 2024 सीझन 14. बावीस मिनिटांचा वेळ आहे. निर्धारित वेळेत मात्र इनिंग पूर्ण करणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. जास्त वेळ वाया दौडायचा नाहीये. यानंतर आणखीन एक सेमीफायनल, त्यानंतर मग आपण महिला गटाकडे वळणार आहोत. तदनंतर मात्र आपण ओव्हर 40 कडे वळणार आहोत. 17 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज मंदारच्या ओव्हर नंतर आता आशिष. पॉवर प्लेचं षटक समाप्त. इथून पुढे मात्र आता दुसऱ्या ते 6व्या षटकापर्यंत आपण कधीही बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारू शकता. आशिषचा पहिला बॉल, स्ट्राईकवर राजन. पहिलाच बॉल, इथे मात्र चांगला चेंडू होता. स्वीप करायचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र केला जातोय राजनच्या माध्यमातून. 6 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे सुरुवात तर चांगली झाली आहे. आता मात्र मला वाटतं कुठेतरी थांबून खेळलं तरी चालेल. विकेट वाचवून क्रिकेट खेळलं तर खूप जास्त चांगलं असेल ते आदित्य सत्यविनायक कामोठे संघासाठी. विरोधात मात्र एक स्थानिक संघ. होम ग्राउंडवर RM रेनबोचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळेल. कमबॅक करतोय आशिष. चांगला माइंडसेट बघायला मिळतोय दोन्ही बाजूने. एक चांगली रणनीती आखली गेली आहे सेमीफायनलच्या मॅच साठी. प्रत्येक बॉल नंतर मात्र खेळाडूंमध्ये चर्चा होते. कर्णधार मात्र विकेट किपरच्या कानात कुजबुजतोय. आणि या वेळेला कॉट बिहाइंड. अप्रतिम कॅच, व्हेरी क्विक. अगदी भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना लाजवेल अशी मात्र यष्टी विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॅटची घेतलीये कडा आणि फलंदाजाला शिकवलाय जडा. एक इनफॉर्म बॅटर राजन तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय. माझे सहकारी समालोचक मित्र सागर, आपण जिथे कुठे असाल आपण कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. सागर मोरे.
आशिष जबरदस्त सुरुवात करतोय, कमबॅक करून देतोय आपल्या टीमला. पहिला विकेट मिळवून दिलाय. 3 चेंडूत एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि एक विकेट त्याच्या नावावर. ऋतिक आलाय. मगाच्या मॅच मध्ये मात्र थोडीशी निराशाजनक कामगिरी झाली होती, जास्त काही खास धावा करता आल्या नव्हत्या. 4 चेंडू पूर्ण, 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या मात्र 18. पहिल्या षटकातून 17 धावा आणि मागील 4 चेंडूवर फक्त 1 धाव आणि 1 विकेट. ऋतिकने मात्र आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडलंय. आकाश गुरव बल्ली सारखा फलंदाज आज मात्र चांगल्या बॅटिंगची अपेक्षा त्याच्याकडूनही केली जाते. यावेळेला आडव्या बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश गुरव बल्ली मचा रहा है मैदान में खलबली. शेवटचा बॉल. 5 चेंडू 5 धावा आले. शेवटच्या बॉलवर काय घडणार? आशिष विरुद्ध आकाश, आकाश विरुद्ध आशिष. यावेळेला एक क्लासिकल हलक्या हाताने खेळलेला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एकेरी धावेने मात्र 6 चेंडूत 6 धावा घेऊन समाधानी राहिले. दुसऱ्या षटकातून मात्र आलेल्या 6 धावांसोबत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या धावसंख्येवर. 11:30ची सरासरी पाहायला मिळते स्कोरबोर्डवर. जवळपास 65 ते 70 धावा अपेक्षित केल्या जात आहेत आदित्य सत्यविनायक कामोटे संघाच्या फलंदाजांकडून, ज्या सरासरीनं मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग त्यांनी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास 17 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 6. एक चांगलं षटक आशिषच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू त्यावर मात्र धावा आल्या. त्या अगोदर एक सिंगल आली ती ऋतिकच्या बॅटमधून. अशा शेवटच्या 3 बॉलवर आलेल्या 6 धावांसोबत मात्र 2 ओव्हरची समाप्ती. 23 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. एक गडी बाद ज्यामध्ये राजनची विकेट आलेली आपण पाहिली आहे. सागर राऊंड विकेट, 6 टू गो. तिसरी ओव्हर घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने आकाशसाठी पहिला बॉल. फिरकी या वेळेला मात्र चांगली होती. फिल्डर मात्र त्या ठिकाणी स्लिप होतोय. स्ट्राइक रोटेट होते. एकेरी धावेनंतर मात्र स्ट्राइकवर येतोय ऋतिक. मगाच्या मॅच मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर खास काही करू शकले नव्हते, परंतु या मॅच मध्ये अतिशय महत्वपूर्ण मॅच मध्ये मोठी अपेक्षा आहे त्याच्याकडून. गोलंदाजांनी मात्र फलंदाजांना रोखायचं काम करायचंय, फलंदाजांना धावा बनवायचे आहेत. पहिली बॅटिंग आहे ती आदित्य सत्यविनायक कामोटे संघाची. टॉस जिंकला होता RM रेनबोने, फिल्डिंग स्वीकारली. यावेळेला स्क्वेअर कट, चांगली फिल्डिंग आणि फिल्डिंग मधला बदल मात्र कुठेतरी उपयोगी आलाय. डाव्या हाताने मात्र बॉलला अडवलं. जर का हा बॉल हातात आला नसता तर नक्कीच 4 धावा होत्या, परंतु फिल्डिंग मध्ये केलेला बदल मात्र कुठेतरी उपयोगी पडला. शॉर्ट स्क्वेअर लेग मात्र सिली पॉइंट मध्ये आला होता आणि डीप पॉइंटचा फिल्डर मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये गेला होता मागील बॉलसाठी. त्यामुळे स्ट्राइक रोटेट झाली आहे. आकाश गुरव येतोय स्ट्राइकवर. यावेळेला मात्र बॅटची कडा घेतोय, डिक्लेअरकडे चाललाय. घोषित स्वरूपातली धाव पंच अजित निकम सरांच्या माध्यमातून कळवली जाते. एकेरी धावेनं मात्र धावफलकही पुढे सरकतंय. धावफलकावरती धावा झालेत त्या 26. चेंडू झालेत ते 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तीन चेंडू पूर्ण, 3 चेंडू शिल्लक. नो बॉल. स्क्वेअर कट पाहायला मिळतोय आणि नो बॉलवर आकाश गुरवच्या बॅट मधून करारा प्रहार. बॉल जातोय अपार, मिळतील धावा 4. येतोय चौकार. देखना फटका, राजस फटका, दिमागदार फटका, नयनरम्य फटका. क्लासिकल अंदाजामध्ये स्क्वेअर कट खेळला. फिल्डर असताना सुद्धा या 4 धावा येत आहेत.
क्षेत्ररक्षक मात्र बॉल अडवण्यामध्ये असफल. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. अजून मेगा स्क्रीन चालू झालेली नाहीये. दुपार नंतरच्या सत्रामध्ये मात्र मेगा स्क्रीनवर सुद्धा तुम्ही ही स्पर्धा पाहू शकाल, परंतु प्रोलिंग स्पोर्ट्स वरती आपण हा ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. नक्कीच अजून ज्यांनी मात्र या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. वाय चषक 2024 आणखीन एक स्वीप. पॉवरफुल स्ट्रोक, वंडरफुल स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक अँड सक्सेसफुल स्ट्रोक. आकाश गुरव बलीच्या बॅट मधून मात्र या वेळेला आणखीन एक दिमागदार चौकार. हाफ ट्रॅकर होता, अगदी चांगल्या पद्धतीने पुल केलं आणि मैदानाच्या बाहेर चेंडूला गुल केलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या धावसंख्येवर. 8 चेंडूत 16 धावांवर आकाश. 200चा स्ट्राईक रेट. 4 चेंडूत 12 धावा खर्च करतोय सागर. प्रदेश मात्र त्या ठिकाणी नक्कीच कानमंत्र देतील. RM रेनबोचे कॅप्टन यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. टॉस जिंकला होता, फिल्डिंग स्वीकारली होती, परंतु आता मात्र कुठेतरी एक मोठं धावफलक उभं राहताना दिसतंय. तिसऱ्या प्रश्नाचा खेळ प्रगतीपथावर आहे. 4 बॉल पूर्ण, 2 चेंडू अजूनही बाकी आणि हा व्हाईट बॉल. 35 धावा अवघ्या 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. या अगोदर आपण जर पाहिलं तर एक मोठा विजय आपल्या नावावर केलाय. अष्टविनायक दादर संघाने सेमीफायनल गाठली आहे. पंचांशी वादविवाद करू नका, पंच आपला निर्णय घेतील. आपण आपसात हुज्जत घालू नका. बल्ली प्रज्ञेश, आपसात आपण वाद करू नका, पंच निर्णय घेतील. चला, थर्ड अंपायर कडे मात्र मागणी येते. चला, मोठी विकेट आली आहे. आकाश गुरव बलीला आउट होऊन माघारी परतावं लागेल. दूध का दूध और पानी का पानी. and the score is 35. सुमित येतो बॅटिंग साठी. पस्तीस 2.5 चेंडूंची समाप्ती. शेवटचा बॉल आहे, क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल आणि अशा पद्धतीने मात्र सागरचं हे षटक समाप्त होईल. थोडंसं महागडं षटक म्हटलं जाईल. 14 धावा या षटकातून, परंतु एक महत्वपूर्ण विकेट ती आकाश गुरव अर्थात बल्ली सारख्या फलंदाजाची आणि संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 या धावसंख्येवर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 36 धावा. ऋतिक आणि सुमितची जोडी या मैदानाच्या आत.
फर्स्ट 3 ओव्हरसाठी मात्र 3 फ्रेश बॉलरचा वापर मात्र नक्कीच केलाय. आता मात्र इथून पुढे 36 धावा. मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित युवा नगरसेवक युवा सेना सरचिटणीस सन्माननीय अमेय अरुण घोले साहेब यांच्या संकल्पनेतून साकार हा वाय चषक आपण पाहतोय. लाईक सबस्क्राईब अँड गेट नोटिफाईड. बेल बटन हिट करायला विसरू नका. प्रोलिंग स्पोर्ट्स विपुल बंडुलकर 9320907527 यावर आपण आपल्या स्पर्धा जर थेट प्रक्षेपित करायच्या असतील तर आपण संपर्क साधू शकता. वन्स अगेन आशिष अप टू द मार्क. वैयक्तिक आशिष मात्र दुसरं षटक घेऊन आलाय. स्ट्राइक वर सुमित, नॉन स्ट्राइक वर ऋतिक. यावेळेला पुश केलाय हलक्या हाताने. एकेरी धाव मिळवली जाते. सदतीस धावा. आणि त्रिफळाची क्लीन बोल्ड. ऋतिक पुन्हा एकदा मात्र निराशाजनक कामगिरी याही मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. ऑफ स्टंपचा वेध घेणारा चेंडू आणि विकेटचं पतन. खेळाडू बाद. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. जयेश हलक्या हाताने मात्र स्टिअर केलंय चेंडूला. यॉर्कर लेंथ चेंडू होता, त्याला ड्राईव्ह केलं. एकेरी धावेने मात्र धावफलक आता संत गतीने पुढे सरकतंय. 38 धावा. 2 मोठे झटके लागलेत या ओव्हर मधून. एक विकेट आली आहे मागील बॉलवर. त्यानंतर एक सिंगल सोडून दिला सुमितने हा बॉल. डाऊन द लेग साइड होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सेफ चेंडूची घोषणा होते. अवांतर धावेत वाढ. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. आशिष विरुद्ध सुमित. यावेळेला पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर केलाय. बॉल चाललाय तो वाईडिश लॉंग ऑन. काव कॉर्नर क्षेत्राच्या दिशेने. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. 4 बॉल पूर्ण. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 40. चौथी ओव्हर मार्गस्थ आहे. आशिषचं हे वैयक्तिक दुसरं षटक. पुन्हा व्हाईट बॉल. आज पहा आपण मंगेश नारकर मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते कोलिको एंटरप्राइजेसच्या वाय चषकाच्या टी शर्ट्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेला सुंदर कव्हर ड्राईव्ह. फ्रंट फुटवर येऊन मात्र सरळ बॅटने प्रॉपर मिडल ऑफ द बॅट करत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. आणखीन एका धावेचा यशस्वी प्रयत्न सुमितच्या बॅटमधून. जयेशच्या बॅटमधून. दोन्ही वेळेला धावा आल्यात. धावसंख्या मात्र पुढे सरकते. ती 42 या धावसंख्येवर. वन टू गो. शेवटचा बॉल चौथ्या षटकातला. आशिष विरुद्ध सुमित. यावेळेला कापलाय चेंडू. अगदी स्लाइसिंग कट पाहायला मिळतोय. एखाद्या धारवाल्या सुरीनं सफरचंदाचे काप करावे ना तसा मात्र कट केलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आशिषच्या शेवटच्या बॉलवर आली सिंगल रन. 2 ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्यात. 2 विकेट पटकावलेत आशिषने. एकूण धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 43 धावा. कॅल्क्युलेशन चालू आहे डोक्यामध्ये फलंदाजांच्या सुद्धा, परंतु त्या कॅल्क्युलेशनला कसं मोडकळीस आणता येईल याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. मागील ओव्हरमध्ये 2 मोठे विकेट आले, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर आकाश गुरव बल्ली सारखा आणि त्याचबरोबर ऋतिक सारखा विकेट.
आणि हा बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये मात्र पाहिलात तर दुसरा बॅटिंग पॉवर प्ले ज्या वेळेला स्वीकारला जाईल, 3 फिल्डर आउटर सर्कल मध्ये असतील. बाकीचे सर्व खेळाडू अर्थात विकेट किपर आणि बॉलरला पकडलं तर आपण सर्वच्या सर्व खेळाडू आतमध्ये पाहणार आहोत. बाकी 3च फिल्डर बाहेरच्या क्षेत्रात असतील. महिला गटासाठी वेगळं बक्षीस आहे, ओव्हर 40 साठी वेगळं बक्षीस आहे, खुल्या गटासाठी मात्र वेगळं बक्षीस आहे. पण ट्रॉफी मात्र एकच आहे, चषक मात्र एकच आहे, तो वाय चषक आहे. 2024 पर्व 14वा. एक आकर्षक अशी क्रिस्टल ट्रॉफी यावर्षी अंतिम विजेत्या संघाला दिली जाणार आहे. प्रत्येक गटातून एक विजेता, त्यालाच फक्त ट्रॉफी मिळणार जो अंतिम विजेता असणार. उपविजेता संघाला मात्र कॅश प्राइज आहे, परंतु ट्रॉफी फक्त अंतिम विजेत्यासाठी. त्यामुळे तुम्हाला इथे मात्र या स्पर्धेत आपलं सर्वोत्कृष्ट द्यायचंय. यावेळेला चांगला फटका, जाईल बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार यावेळेला सुमितच्या बॅटमधून. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलचा पुरेपूर समाचार. बॉल जातोय सीमा पार, मिळतील धावा 4. येतोय वाय चषक चौकार. क्लासिकल अंदाज बघायला मिळतोय सुमितच्या बॅटमधून. इमारत क्रमांक 16 समोर ज्यांनी कोणी गाडी पार्क केली असेल आपल्या प्रेक्षकांपैकी किंवा खेळाडू मित्रांपैकी, आपण लगेच जाऊन तिकडच्या टू व्हीलर काढायचे आहेत. 16 नंबर इमारती समोर ज्यांच्या कोणाच्या टू व्हीलर आहेत, लगेच जाऊन आपण त्या टू व्हीलर काढायचे आहेत. यावेळेला ऑन साइडला एकच रन. मी आपल्या सर्व खेळाडू मित्रांना विनंती करतोय, प्रेक्षकांपैकी आलेल्या सर्व प्रेक्षकांनाही विनंती करतोय, इमारत क्रमांक 16 समोर ज्यांनी कोणी टू व्हीलर पार्क केली असेल, आपण तिथे जाऊन त्वरित तिकडची टू व्हीलर काढायची आहे. त्या इमारतीमधील रहिवाशांना त्रास होतोय, आपण लगेच जा आणि तिकडच्या आपल्या टू व्हीलर काढा. आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाशांना त्रास होणार नाही, वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची आपण सगळ्यांनी काळजी घेऊनच आपल्या टू व्हीलर पार्क करायचे आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. जयेशच्या बॅटमधून एकेरी धाव. धावसंख्या मात्र एक गर पुढे सरकते. 49 धावा धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रेक्षकांना आणि खेळाडू मित्रांना विनंती आहे, आपण जर गाडी पार्क जिथे केलेली असेल तर आपले गाडीचे हँडल लॉक करू नका, ही विनंती आहे आपल्या सर्वांना. आणि इमारत क्रमांक 16च्या समोर ज्यांनी कोणी टू व्हीलर पार्क केलेले आहेत, लगेच जाऊन तिकडनं आपल्या टू व्हीलर काढायचे आहेत. 49 4.5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आदित्य सत्यविनायक कामोटे विरुद्ध RM रेनबो. सोडलाय बॉल डाऊन दी लेग साइड. वाईट बॉलचा इशारा. पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. टीमच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. एकदा जोरदार टाळ्या आदित्य सत्यविनायक कामोटे संघासाठी. वाईट बॉल आणि यावेळेला डाऊन दी ग्राउंड, परंतु चांगली फिल्डिंग बघायला मिळते. पदी आहे त्या ठिकाणी अर्थात प्रज्ञेश शिंदे. चांगला फटका खेळला, परंतु कर्णधाराचंही तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. RM रेनबो साठी चांगलं नेतृत्व प्रज्ञेश शिंदे अर्थात पदी यांच्या माध्यमातून. मंदार पुढील चेंडूसाठी. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय का? होय, पंचांनी आपले हात पसरवलेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रनची या ठिकाणी घोषणा मात्र पंच अजित सरांच्या माध्यमातून. आतापर्यंत 8 अतिरिक्त धावा आल्यात RM रेनबोच्या गोलंदाजांकडून. आणि हा आणखीन एक व्हाईट बॉल. 52 धावा स्कोरबोर्ड वरती.
अवघ्या 4.4 चेंडूंमध्ये. सहा ओव्हरची ही सेमीफायनल नंबर 1 आपण बघतोय. RM रेनबो विरुद्ध आदित्य सत्यविनायक कामोठे. यावेळेला पुन्हा एकदा समोर, परंतु हा थ्रो मात्र कलेक्ट करू शकलेले नाहीयेत. थ्रो चांगला होता, बॉल गॅदर करता आलेला नाहीये. एक रन मात्र कंप्लीट. सुमित आणि जयेशच्या बॅट मधून मात्र चांगल्या धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली पार्टनरशिप बिल्ड होते. 2 ओव्हर मध्ये मात्र मंदार थोडासा महागडा ठरलाय. कोणती विकेट त्याच्या नावावरती नाहीये. 27 धावा त्याने खर्च केलेत. एक बॉल अजूनही बाकी आहे. 53 विथ लॉस ऑफ 3. 3 गडी बाद 53. आतापर्यंत मात्र मंदारने 27 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे निम्म्या धावा ज्या आहेत त्या मंदारने खर्च केल्यात आतापर्यंत. अजूनही एक बॉल बाकी. यावेळेला मात्र बॅटची कडा घेतोय. डिक्लेअरच्या दिशेने जातोय बॉल, परंतु पडद्याला लागून आत आलाय, त्यामुळे धावून धाव घेतली जाते आणि 54 धावा स्कोरबोर्ड वरती असतील 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेवटची ओव्हर यानंतर मात्र शिल्लक असेल. 54 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुमित 8 चेंडूत 10 वर, जयेश 4 चेंडूत 4 वर. मंदार महागडा ठरतोय. 2 ओव्हर मध्ये 14च्या इकॉनॉमीने मात्र 28 धावा त्याने खर्च केल्या आणि शेवटची ओव्हर घेऊन मात्र गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय हुसेन. स्ट्राइक वर जयेश, बॉलिंग मार्क वर हुसेन. राउंड द विकेट, 6 टू गो. पहिला बॉल स्टेप आउट होऊन केलाय फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत. यानंतर सेकंड सेमीफायनलचा टॉस. विनंती असेल पुढील 2 संघांना, आपण नाणेफेकीसाठी मात्र आपल्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचंय. वामिका स्टार पालघर विरुद्ध अष्टविनायक दादर. दोन्ही टीम कॅप्टनना मी विनंती करतोय, नाणेफेकीसाठी तयार राहा. यावेळेला कट केलाय. एक धाव तर अतिशय वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? येस येस नो नो त्या ठिकाणी सुरू आहे. आणि क्रिकेटमध्ये 3 शब्दांना खूप महत्व आहे, येस नो आणि वेट. आणि फायनल मारलो की संध्याकाळी भेट. 56 धावा. आडव्या बॅटने स्वीप केलाय. काय जबरदस्त फटका जयेशच्या बॅट मधून. परफेक्ट स्वीप पाहायला मिळतोय. आणखीन एक बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येस नो आणि वेट. बॉल घेतोय सीमारेषेची भेट. 4 धावा. साठ धावा 5.5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चांगलं धावफलक उभारले आतापर्यंत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. हुसेन विरुद्ध जयेश. यावेळेला मात्र इनर सर्कल मध्ये फिल्डर नाहीयेत, स्वतः हुसेन धावतोय. दरम्यान वामिका स्टार पालघर आणि अष्टविनायक दादर. कॅप्टन आपण व्यासपीठावर येऊन उभं राहायचंय. जशी ही इनिंग संपेल लगेच पुढील मॅचचा टॉस केला जाईल. लास्ट 2 बॉल्स टू गो. यष्टीचित होतोय सुमित. विकेट आली आहे अंतिम टप्प्यामध्ये. पाठीमागून मात्र बॉल बघा त्या ठिकाणी मात्र पूर्णपणे इनबॅलन्स झालाय. निखिल आलाय बॅटिंग साठी.
शेवटचा बॉल डावाचा इनिंगचा 62 विथ द लॉस ऑफ 4 62. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर निखिलने ठोकलाय खणखणीत वाय चषक चौकार. जबरदस्त फटका, गोलंदाजाला लागलाय शेवटच्या बॉलवर झटका. आडव्या बॅटने मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे या 4 धावा आणि संघाची एकूण धावसंख्या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र 66. जिंकण्यासाठी मात्र RM रेनबो संघाला 67 धावांची आवश्यकता. तर जाऊया मॅचच्या टॉसच्या दिशेने. सेकंड सेमीफायनलचा टॉस एका बाजूला वामिका स्पोर्ट्स पालघर आणि त्यांच्या विरोधात मात्र आपण जर पाहिलं अष्टविनायक दादर. सागर मोरे आपल्यासोबत. थँक्यू. महत्वाच्या मॅचचा टॉस वामिका स्टार पालघर त्यांच्या विरुद्ध अष्टविनायक दादर. दादर पालघर, पालघर दादर. बॉल आणि बॅट. सर्वांनी सेलिब्रेशन बघितलं, खूप चांगले सेलिब्रेशन केलं. बाबू सर टॉस जिंकलाय, सो डिसिजन काय असेल. आणि सेमीफायनल याच्या अगोदर अष्टविनायक किती वेळा सेमीफायनल खेळली आहे? 14वं वर्ष आहे मला वाटतं. तर आम्ही एकदा 24 टीममध्ये 3 मध्ये आलेलो. आमचे प्लेयर्स डिसिजनमुळे ते आम्ही हरलेलो. पण आता हे 14 वर्षामध्ये मी म्हणजे दुसऱ्यांदा आलो सेमीफायनलला. तर आमचं डिसिजन तर पहिलं आम्ही बॅटिंग घेऊ आणि टुर्नामेंटबद्दल तर काय बोलू. आणि फॅन्स वगैरे खूप मजा आली. जे मित्र आलेत आमचे, ज्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या, त्यांचा मी खरोखर आभारी आहे. आणि त्यांच्या शुभेच्छांमुळेच मला वाटतं मी जिंकलो असेन. खूप जणांचे फोन वगैरे आले, खूप मजा आली. क्वार्टर फायनल खेळायला मजा आली. अशी क्वार्टर फायनल झाली पाहिजे, सर्वांच्याच झाल्या पाहिजे मला तर वाटतं. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकून डिसिजन घेतला गेला आहे बॅटिंग करण्याचा. करण आमच्यासोबत. करणने पण खूप चांगली बॅटिंग केली. शाकीरने खूप चांगला टच दिला. शाकीर आणि पहिल्यांदाच खेळत असताना मला असं वाटतं पालघरची टीम वामिका स्टार पहिल्यांदाच खेळली आहे आणि सेमीफायनलमध्ये खेळत आहे. कसं वाटतंय? कारण समोर पण एक चांगले संघ आहे आणि मुंबईतील टॉप संघांसोबत खेळताना कसं वाटतंय? खरंच खूप चांगलं वाटतंय आणि खूप मजा येते खेळायला. थोडे कमी बोलतात पण खूप साऱ्या शुभेच्छा करणला. ऑल द बेस्ट सेमीफायनलच्या मॅचसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो. काय करायचंय? हॅलो चेक. हॅलो हॅलो. हॅलो चेक. हॅलो. सो 36 बॉल मध्ये 67 करायचे. ते मोठं टार्गेट आहे. 67 मोठं टार्गेट आहे. बॅटिंग साठी आशिष, त्याच्या सोबतीला सागर मटकार, बॉलिंग साठी धीरज. या बॉलवर पहिल्याच बॉलवर दांडीगोल. बॅटर आउट केले. सेलिब्रेशन धीरजने. आशिष केनी बॅक टू द पवेलियन. आशिष थोडे ठरवून खेळले स्ट्रोक, त्यामुळे कुठेतरी फटका फसला आणि टॅप खेळण्याच्या नादामध्ये मात्र तिकडे फटका आपण पाहिला तर फसला गेला. सो बॅटरला तिकडे जागेवरती थांबवलं आणि आकाश गुरवने काय सेलिब्रेशन केलं. आदित्य सत्यविनायक कामोटे. सर्व आलेले खेळाडूंचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आमचे चंद्रकांत भाबर असतील, त्यानंतर सतीश शिंदे, धनंजय कवाळे, सर्व त्यांची स्टारकास्ट इकडे मॅच बघते. एका साईडला RM रेमो, प्रज्ञेश शिंदे आणि कंपनी. स्ट्राईक एंडला बॅटर करण. व्हाईट बॉल 67 करायचे, त्यामुळे पहिल्याच ओव्हर पासून स्टार्ट देणं गरजेचं आहे. या बॉलवर व्हाईट बॉल.
या बॉलवर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी विकेट आणि टीम RM रेम्बो कुठेतरी मात्र बॅकफुटला राहिली या मॅच मध्ये. खूप चांगला बॉलिंग अटॅक धीरजने देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. सो पहिल्या डावाचा खेळ संपला तर दुसऱ्या डावामध्ये धीरजने प्रॉपर कमबॅक केलं. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. सर्व आलेले खेळाडू सर्व मान्यवर. पहिली सेमीफायनल चालू आहे, याच्यानंतर दुसरी सेमीफायनल वामिका स्टार पालघर त्यांच्या विरुद्ध अष्टविनायक दादर. दोन रन 2 विकेट. नवीन बॅटर प्रज्ञेश शिंदे तत्पदी. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे थांबवलं गेलं बॅटरला आणि आदित्य सत्यविनायक कामोडे संघ मात्र बघता बघता मॅच मध्ये आता त्यांनी पकड निर्माण केली आहे. या बॉलवर एक चांगलं ड्राईव्ह केलं गेलं प्रज्ञेश शिंदे आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. सुमित मोरे तिकडे होते, एक चांगले फिल्डर आहेत सुमित मोरे वरळीचे आणि खूप चांगला बॉल अडवला तिकडे सुमित मोरे. प्रॉपर टायमिंग केलं पण तेवढेच चांगली फिल्डिंग सुमित मोरे. वेल स्टॉप सुमित. बॉलिंग साठी धीरज. या बॉलवर वाईट बॉल. सागर मटकर आहे स्ट्राईक एंडला. सागरला एक इनिंग चांगली खेळावी लागेल, म्हणजे एक अशी इनिंग की वायकट्ट्यामध्ये त्याची सोनेरी अक्षरामध्ये ती इनिंग लिहिली जाईल, अशी एक इनिंग सागर मटकरला खेळावी लागेल. या बॉलवर पण थांबवलं गेलं तिकडे. वन टू गो. या बॉलवर कव्हरला खेळले गेले. सुमित तिकडे पोहोचतात. रन सिंगल मेल. गुड बॉलिंग धीरजने एक चांगला स्पेल टाकला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर 5 रन आणि 2 विकेट गेलेत. प्रो लिंकला देखील आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय सर्व प्रेक्षक वर्ग. सो ही जो मॅच जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. या बॉलवर पण बॉलला फिरवलं गेलं. बॉलिंग साठी हार्दिक येत आहेत, माहीमचे खेळाडू हार्दिक. सो खूप चांगले स्पिन. या बॉलवर फ्लिक केले गेले. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सागर मटकरच्या मध्ये एक चांगला चौकार येतोय. 4 रन मिळतील. सागर आणि प्रज्ञेशची एक इनिंग चांगली बिल्डअप करू शकते, बट खेळावे लागतील. टायमिंग करावा लागेल. या बॉलवर पुन्हा एकदा असं वाटलं रिप्ले पाहतो की याच्या अगोदर पण एक चांगला बॉल टाकला होता आणि पुन्हा एकदा हार्दिकने कमबॅक केलं. 16 रन झालेत. 9 2 विकेट. या बॉलवर समोर पुन्हा एकदा चांगला गेले. मात्र रन मिळत आहेत 4.
13 रन्स आले धावफलकावरती. संगीता मॅडम आपलं पण स्वागत आहे. मुंबई पोलीस आणि स्वतः खूप चांगलं क्रिकेट खेळतात. सो टीम युवा ती देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला. यानंतर महिलांचे देखील खूप चांगले संघ आहेत. खूप चांगल्या मॅचेस यावर देखील पॅडल स्वीप प्रॉपर टायमिंग केले गेलं. सागर मटकार सबका बदला लेगा तेरा सागर. तुम्ही मारलेत आम्ही पण मारणार. सो बॅक टू बॅक बाउंड्री येतात आणि स्कोर तिकडे जाऊन पोहोचेल तब्बल 17. खूप चांगली बॅटिंग केली सागरने. 1 to go. या बॉलवर फिरवला जरूर बट तिकडे व्हाईट बॉल रन झालेत 18. पहा बघता बघता RM रेम्बो पण मॅच सोडत नाहीये. खूप चांगला बॉल फिरवला तिकडे हार्दिकने आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रन झालेत 18. 24 बॉल मध्ये 49 रन करायचे म्हणजे जवळपास डबल करायचे. 24 बॉल मध्ये 49 रन. सो डबल करने का मतलब यहाँ पर मेरे को लगता है शेयर मार्केट की जरूरत है. शेयर मार्केट में करो डबल. 25 दिन में पैसा डबल. बॉलिंगसाठी आकाश गुराव बल्ली. 24 बॉल मध्ये 49 करायचे. प्रज्ञेश शिंदे स्ट्राइक एंडला बॅटर पदी. गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट अगदी एक निष्ठेने खेळले. पेशन्स लेवलने खेळले. संयमी खेळले. शिस्तीने खेळले बॅटर प्रज्ञेश. या बॉलवर फटका तर फसला गेला. तिकडे चांगली कॅच पकडली गेली आहे. सो प्रज्ञेशला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धीम्या गतीचा बॉल होता. थोडा हलका बॉल टाकला तिकडे. हार्दिकने चांगली कॅच कलेक्ट केली गेली. नवीन बॅटर मंदार. बॉलिंगसाठी आकाश गुराव बल्ली. स्ट्राइक एंडला मंदारला पण एक चांगली इनिंग खेळणं गरजेचं आहे. सागर मटकरला साथ देणं. व्हाईट बॉल 19 रन्स. 19 रन झाले धावफलकावरती. 67चं टार्गेट एक मोठं टार्गेट. थोडी मिसफील्ड झाली. खूप चांगली बॅटिंग केली. या बॉलवर कव्हरला खेळले गेले. चांगली फिल्डिंग तिकडे सुमितची. सुमित मोरे खूप चांगला झोन तो पूर्ण कलेक्ट करतायत. जयेशने खूप चांगली बॅटिंग केली. सुमित मोरेने खूप चांगली बॅटिंग केली. त्यानंतर आकाश गुरवने खूप चांगली बॅटिंग केली. राजन प्रत्येकाने रन्स मात्र चांगले केलेत. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलं. थर्ड अंपायर चेक करूयात आपण.
नॉट आउट. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत. बॉल मात्र तिकडे डीप मध्ये जाईल, बट हार्दिक आहेत रन. तिसरी ओव्हर चालू आहे. आकाशला पण माहिती आहे की आपल्याला सेफ ओव्हर टाकणं गरजेचं आहे. मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीयेत. चांगली बॉलिंग पाहायला गेली आकाशच्या माध्यमातून. 1 to go. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. चांगली फिल्डिंग तिकडे. बॉल मात्र थांबणार नाहीये. जाईल 4 रन साठी. खूप चांगली बॅटिंग. सागर मटकर. कुछ तो कर मटकर. मटकर मॅच सोडणार नाहीये. खूप चांगला स्ट्रोक. अगदी प्रॉपर क्रिकेटचा कॉपीबुक स्टाईल फटका. टायमिंग चांगलं केलंय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. काय टायमिंग केलं सागरने. 26 रन झालेत. 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. एका दुसरी ओव्हर अजून चांगली तर मॅच रंगू शकते. 18-41. अठरा बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. बॉल धीराज पहिल्याच बॉलवर टॅप केला गेलाय. तिकडे मात्र राजनने शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली. सो राजनने जम्प केलं, त्यामुळे तिकडे बॉल अडला गेलाय. 17 बॉल मध्ये 40 करायचे आहेत. सतरा चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. जयेश नाईक तिकडे पोहोचलेत. रन सिंगल. (28) 28 रन झाले. 3 विकेट. मंदारला पण बॅटिंग करावी लागेल. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल 4 रन साठी. मंदार, दमदार मंदार. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि मॅच सोडत नाहीये. संपूर्ण वडाळकर मॅचचा आनंद घेत आहेत. आज आपल्याच परिसरातील खेळाडू खेळत आहेत. 32. चांगली बॅटिंग. मंदारने पण मॅच सोडत नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत ते देखील झुंज देतील. सागर मटकरने मॅच चांगली चालू ठेवली. 12 बॉल मध्ये 19 धावांची एक चांगली खेळी. त्याला तर मंदार पण साथ देत आहेत. 4 बॉल 7. या बॉलवर देखील आणि चांगली फिल्डिंग राजनची तिकडे. वेल स्टॉप राजन. खूप चांगला बॉल अडवला. अजूनही 35 रनची गरज आहे. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर, लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉल.
सो यानंतर अष्टविनायक दादर आणि वामिका स्टार पालघर. विरा विरा कुठे असेल तर आपण आपल्या टीमशी कॉन्टॅक्ट करायचं. विरा 33 रन आणि 3 विकेट गेलेत. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप ऋतिक. खूप चांगली फिल्डिंग केली ऋतिकने तिकडे. वन टू गो. शेवटचा बॉल धीरजांचा. या बॉलवर टॅप खेळले गेले. समोर एक चांगला फटका पण तेवढीच चांगली फिल्डिंग हार्दिकची. वेल स्टॉप हार्दिक. प्रॉपर लांबचा अंतर काढून बॉलवर पोहोचले आणि शेवटची आता 12 चेंडू आणि रन्सला जिंकण्याकरिता 12 बॉल मध्ये 32 रनची गरज आहे. 12-32. बारा बॉल मध्ये 32 रनची गरज आहे. एका दुसरी ओव्हर मॅच मध्ये कमबॅक करू शकते. बारा बॉल मध्ये 32 रनची गरज आहे. 12-32. बारा बॉल मध्ये 32 रनची गरज आहे. 12-32. सागर मटकर ही मॅच आपल्या टीमला जिंकून देईल का? स्ट्राईक एंडला बॅटर सागर. बॉलिंग साठी आकाश गुरव. या बॉलवर फिरवला गेला. आकाश गुरवने एक चांगला बॉल फिरवला. बॅटर आउट. सागर मटकरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि आकाशने बॉल टाकल्या टाकल्या आवाज दिला घे. त्याला माहिती होतं एक प्रॉपर लेग ब्रेक. आणि पण मी राजांचं पण कौतुक आहे. राजांनी खूप चांगला बॉल कलेक्ट केला. एक मोठा लेग ब्रेक होता आणि थोडं स्टेप आउट झाले होते सागर. नवीन बॅटर कुणाल गिरगावचे एक युवा खेळाडू. वाईट बॉल. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला तिकडे डॉट बॉल. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा काळ हवेत होता. सो मॅच मध्ये थोडी चुरस निर्माण होली गेली आहे आणि आदित्य सत्यविनायक कामोटे संघ लगातार 2 वेळा बॅक टू बॅक फायनलला जातील का? सो लास्ट इयर चॅम्पियन होते. याही वर्षी फायनल खेळतील का? काही क्षण बाकी आहेत बट या ओव्हरमध्ये रन्स येणं गरजेचं आहे. तिकडे मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल.
या बॉलवर एक चांगलं टायमिंग केलं गेलंय. मंदार खूप चांगली बॅटिंग करतोय. सो मंदार बोलतो नेक्स्ट टाइम पासून मी टीम मधून ॲज अ ओपनर पण बॅटिंग करू शकतो, असं परफॉर्मन्स करतो. वेल बॅटिंग. सात बॉल मध्ये 24 पाहिजेत. या बॉलवर कव्हरला खेळले गेले. चांगली फिल्डिंग तिकडे ऋतिकची आणि सत्यविनायक कामोटे संघ कुठेतरी या मॅच मध्ये कमबॅक केले गेले. 6 बॉल मध्ये 24 रनची गरज आहे. 6 बॉल 24. बॉलिंगसाठी अजय मांजे सकाळी ड्युटीवरून डायरेक्ट ग्राउंडवर आलेत. मुंबई पोलीस. 6 बॉल मध्ये 24 रनची गरज आहे. पहिलाच बॉल वाईड. सो 6 बॉल मध्ये आता 23 रनची गरज आहे. या बॉलवर बाउंड्री येते. 4 रन मिळतील तिकडे. सो कुणाल बोलतो मी शेवटच्या बॉल पर्यंत मारत राहील. 5 बॉल मध्ये 19 रनची गरज आहे. 5-19. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले. देखील तिकडे होते. नॉन स्ट्राइक एंडला बॅटर आउट. चार बॉल मध्ये 19 रनची गरज आहे. नवीन बॅटर रोहित सकाट. या बॉलवर फटका फसला गेला. तिकडे मात्र बॅटर मंदार. बट मंदारने खूप चांगली कामगिरी केली. शेवटच्या ओव्हर पर्यंत उभा राहिला. वेल प्लेड मंदार. प्रयत्न करत होता पण टार्गेट खूपच मोठं होतं, त्यामुळे थोडं नवीन बॅटर हर्षल वापिलकर. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेलाय. सो या मॅच वर नाव कोरलं गेलंय जवळपास आदित्य सत्यविनायक कामोटे. या बॉलवर आणि मॅच जिंकली गेली. लगातार दुसऱ्या वर्षी आदित्य सत्यविनायक कामोटे संघ मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. अभिनंदन. आकाश गुराव आणि कंपनी प्लेयर ऑफ द मॅच विनिंग टीम मध्ये आकाश गुराव. नो डाऊट बॅक टू बॅक दुसऱ्यांदा प्लेयर ऑफ द मॅच आकाश गुराव. बल्ले काय स्माइल केली सतीश शिंदे आमचे धनंजय.
सुशांत रनिंग पण तिकडे इनॅक्शन मध्ये पहा. सो अभिनंदन आदित्य सत्यविनायक कामोटे. सो आदित्य सत्यविनायक कामोटे संघ आकाश गुलाब यायचा पण खूप चांगली कामगिरी केली. वेल प्लेड. आणि